पोलीस भरती प्रक्रियेमध्ये बनावट क्रीडा प्रमाणपत्रांमुळे खळबळ उडाली आहे। क्रीडा कोट्यातून बेकायदेशीर प्रवेश मिळवण्यासाठी काही उमेदवारांनी कुराश या खेळाची बनावट प्रमाणपत्र जोडल्याचं उघड झालंय। मानवी हक्क संरक्षण संस्थेच्या तक्रारीची दखल घेत क्रीडा आयुक्त दीपक सिंगला यांनी सखोल चौकशी आणि पडताळणीचे आदेश दिलेत। आदेशानंतर क्रीडा उपायुक्त आणि पंचांसमोर संशयित उमेदवारांची क्रीडा कौशल्य चाचणी घेण्यात आली। बनावट प्रमाणपत्रांद्वारे शासकीय सेवेत घुसखोरी करणाऱ्या मोठ्या टोळी असल्याचा संशय निर्माण झालाय। यामुळे पोलीस भरतीच्या पारदर्शकतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। खेळ प्रकारातील कुरास नावाचा जो क्रीडा प्रकार आहे त्याचे देखील बनावट प्रमाणपत्र सादर करून अनेकांनी पोलीस भरतीमध्ये स्थान मिळवल्याची आरोप मानवी हक्क संरक्षण समितीच्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय। या सगळ्या प्रकरणाचा जे पाठपुरावा करतायत ते अण्णा जोगदंड सर आपल्या सोबत आहेत। पिंपरी चिंचवड असेल किंवा इतर ठिकाणी ज्या पोलीस भरती पार पडल्या त्याच्यामध्ये अनेकांनी या कुरास नावाच्या क्रीडा प्रमाणपत्र जे असते राज्यस्तरीय ते तिथे सादर केलं आणि आपल्या जागा मिळवल्या असं यांचं म्हणणं आहे। आता आमच्याकडे 18 लोकांची यादी आहे। पिंपरी चिंचवडचे 3 आहेत, पुण्यातले आहेत, अजून भरपूर आहेत सर। दररोज खूप फोन येतात, परंतु त्याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत आणि संबंधित अधिकाऱ्यावर सुद्धा गुन्हे दाखल पाहिजेत। या सगळ्यावर समिती नेमण्यात आलेली आहे, चौकशी समिती क्रीडा विभागाकडनं। सत्य काय येईल ते आपल्याला कळेलच, मात्र सफेद टकारा असेल त्यानंतर कुरास नावाचा हा खेळ प्रकार असेल, ज्यांनी क्रीडा प्रमाणपत्र जोडलेले आहेत राज्यस्तरीय क्रीडा प्रमाणपत्र 5% जे आरक्षित जागा असतात पोलीस दलामध्ये त्या जागांच्या भरतीसाठी त्या सगळ्या प्रमाणपत्राची चौकशी होणं गरजेचं आहे। मात्र पोलिसांनी ही सगळी पडताळणी जी आहे ती क्रीडा विभागाकडनं करून घेण्याऐवजी ज्यांनी तक्रार केली त्यांना सांगण्यात आलंय की तुम्ही क्रीडा विभागाकडे जा। आता हा सगळाच प्रकार संशयाच्या भोवऱ्यात अडकलेला आहे। त्यामुळं पिंपरी चिंचवड असेल किंवा राज्याचं पोलीस दल असेल या संदर्भामध्ये काय पावलं उचलते हे बघणं गरजेचं आहे। सुरज पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 मराठी, पिंपरी चिंचवड।